त्यांचे विचार आपण ऐकले ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, संसदेचे आमचे सहकारी संजय राऊत, लोकसभेचे सभासद सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे आजी आणि माजी आमदार अशोक पवार, संजय जगताप, दंगेकर, जगन्नाथराव शेवाळे, पक्षाचे नेते मोहन जोशी, अंकुश काकडे, माजी आमदार महादेव बाबर, प्रशांत जगताप, संजय मोते, गजानन थरकुरे, सुरेश भट, देवीदास भन्साळी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी समरसून त्यांच्या वेदनांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचावा या हेतूनं हा आक्रोश मोर्चा 27 ते 30 डिसेंबरपर्यंत अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला. शेतकरी अस्वस्थ आहे. काल मी अमरावतीला होतो आणि अमरावतीला गेल्याच्या नंतर पहिली बातमी स्थानिक पेपरमध्ये वाचायला मिळाली की 10 दिवसामध्ये यवतमाळ, अमरावती, वर्धा या ठिकाणी 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा बळीराजा देशाची भूक भागवणारा, काळ्या आईची इमान राखणारा आत्महत्या करतो. मला आठवत आहे की माझ्याकडे हे काम आलं शेतीचं आणि पहिल्या आठवड्यामध्ये नागपूरला आणि यवतमाळला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. त्यांना मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान गोष्ट नाही, आपण दोघांनी गेलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे ही लोकांची भूमिका हा का घेतो. प्रधानमंत्री जनतेच्या प्रश्नाच्या संबंधी आस्था ठेवणारे होते. दुसऱ्या दिवशी दिल्लीचं विमान काढलं, नागपूरला आलो, तिथून यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या केली त्यांच्या घरात गेलो. माऊली तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. विचारलं काय झालं. तिच्या बहिणीने सांगितलं काही झालं नाही, सावकाराकडनं पैसे काढले होते, बँकेकडून पैसे काढले होते, दुष्काळी स्थिती आली, हातातोंडाचं पीक गेलं आणि त्या सावकाराने आणि बँकेने घरादाराचा लिलाव काढला. नवरा एकच म्हणला की माझी भांडी कुंडी बाहेर काढून त्याचा लिलाव होतो, काय माझी किंमत लोकांच्यात राहणार. आणि बाहेर गेला, इंजिनची बाटली घेतली, गटागटा प्याला आणि जीव दिला. शेतकऱ्याचा सन्मान राहत नाही म्हणून तो जीव द्यायला तयार होतो. आणि ते चित्र आज पुन्हा सुरू झालेलं आहे. आम्ही जबाबदारीने सांगतो की हे जे उदाहरण मी आत्ता सांगितलं ते फायद्याच्या नंतर
दिल्लीला जाऊन दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज किती आहे याची माहिती घेतली आणि 72,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं. त्याचा संसार सुधारलेला आहे. आज त्याच्याकडे झुंकून बघायला कुणी तयार नाही. कांदा उत्पादक संकटात, हरभरा उत्पादक संकटात, सोयाबीन उत्पादक संकटात, दुधाचा खर्च वाढला, जगावं कसा हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर आजचं सरकार झुंकून बघायला तयार नाही. ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की एवढा मोठा देश, कृषीप्रधान देश, आम्हाला शेतीवंती नाही, देशाला शेतीवंती नाही, कसा देश चालणार. पण या देशातल्या शेतकऱ्यांनी कोट्यावधी लोकांच्या भुकेचा प्रश्न हा सोडवला. मला आठवत आहे मी शपथ घेतली शेतीवंत्याची आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की 15 दिवस पुढे एवढं धान्य देशाच्या गोदामामध्ये आहे, अमेरिकेवरून धान्य आणायचे, सही करा. मी शेतकरी, शेतीप्रधान देश आणि आम्ही धान्य परदेशात नाही. ते म्हणजे नाही जात आहे, धान्य नाही, लोक उपाशी बसतील. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की फाईल क्लिअर करा आणि शेवटी नाही जाताना परदेशातनं धान्य आलं. पण निकाल घेतला हे चित्र बदलायचं आणि बदललं. शेतीमालाची किंमत दुप्पट केली, खताच्या किमती कमी केल्या, त्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं, कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम 3 वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढं धान्य या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगातल्या 18 देशाला धान्य निर्यात करण्याचं काम या बळीराजांनी केलं. एवढं कर्तृत्व, एवढी मेहनत, एवढी बांधिलकी ही शेतकऱ्याची आहे. आणि आज हे सरकार त्याच्याकडे धमकून बघायला तयार नाही. अमोल कोल्हे त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो की हा प्रश्न तुम्ही मांडला. आज हा तुमचा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता सीमित राहिला नाही. त्याचा आवाज, त्याची बातमी देशात गेलेली आहे. दिल्लीच्या वृत्तपत्रात आहे, नागपूरला आहे, कलकत्त्याला आहे, ठिकठिकाणी बातमी केली आणि त्याच्यातून एक प्रकारची जागृती कष्टकरी शेतकऱ्यांच्यात व्हायला लागली. या सामुदायिक जागृतीच्या शक्तीवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्याच्या संबंधीचा संकल्प शिवछत्रपतींच्या जन्मभूमी आपण केला. त्याच्यामध्ये 100% यश येईल याची खात्री या ठिकाणी मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.